नारायण नारायण नारायण. चमकलात का? नाही, मला वाटतं घाबरलात. मी तुमच्या आयुष्यात येऊन काहीतरी कळ लावेन की काय अशी भीती वाटली असेल. मी जिथे जातो तिथे मी भांडणं लावतो असा काहीसा समज पुराण ग्रंथांनी निर्माण केला आणि माझ्याच कीर्तनकारांनी तो फुलवला. कोणी चांगल्या नजरेने बघतच नाहीत. अहो, ज्या पुराणांचा संदर्भ तुम्ही घेता त्यात मला देवर्षी म्हटलेलं आहे, किमान याचं तरी भान ठेवा. नारायण नारायण. अर्थात देवर्षी होणे यात माझं श्रेय घेण्यासारखा मुळीच हेतू नाहीये. अहो, ती तर माझ्या तीर्थरूपांची म्हणजेच ब्रह्मदेवांची आणि माझ्या नारायणाची कृपा आहे की त्यांनी मला त्या योग्य समजलं. मी हे एवढ्यासाठीच सांगितलं की तिन्ही लोकांतील पितृतुल्य मंडळी मला देवर्षी म्हणून संबोधतात. म्हणजेच माझ्यातही काहीतरी चांगले गुण असतील. मग ते सुद्धा बघा. आणि अगदी खरं सांगतो, माळिये जेऊते नेले तेऊते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले हो आवेगा. अर्थात पाटाचं पाणी माळी जसा नेईल तसं ते जातं. ते स्वतःहून कसं कुठे जाईल का? मग मी जे काही करतो ते माझ्याकडून माझा नारायण करून घेतो म्हणून ते होतं. अहो, एरवी त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. मग मी कोण कळ लावणारा किंवा भांडणं लावणारा? जी गोष्ट जशी घडायला हवी असं त्या जगज्ञियंत्याला वाटतं आणि तसं ते घडत नाही, त्यावेळी मला आज्ञा होते. मी केवळ निमित्त मात्र असतो. अहो, तिन्ही लोकात जाण्याचं वरदान लाभलं आहे ते देखील तेवढ्याच कारणाने. नाहीतर माझी काय योग्यता? मला खरा आनंद मात्र माझ्या नामचिंतनातच मिळतो. नारायण नारायण.